खेड शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास पाहून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या खेडकरांच्या आवाजाला बळ देत मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिलाय। रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा, नाहीतर मनसेचा खळखट्याक होणारच। गेल्या काही महिन्यांपासून पावसामुळे खेडमधील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। ऑफिसला कोण नाही बरं, रस्ते पूर्ववत करायची जबाबदारी तुमची आहे ना? कोणाची आहे? तू कोण करणार? तू परिस्थिती बघितली खेडमध्ये फिरून काय परिस्थिती आहे पाईपलाईन खोदल्यानंतर? अरे यांना जनतेचं दुःख कळलं पाहिजे। ऑफिसमध्ये काय त्यांना निवेदन द्यायचं? मुख्याधिकारी आले की त्याला सांगायचं भेट घ्यायला बोलवलेले आहे, वरती माझं ऑफिस आहे तर भेटायला यायचं। आज ते नाही आहे, सविस्तर चर्चा करायची आणि जर झाली नाही तुमच्या सकट होणार आहे, मी ऑफिसला बसून येणार नाही, हे लक्षात ठेवा। तुम्ही कर निरीक्षकाचा पाईपचा जो आता पाईप घालीन तुझ्या आला का लक्षात? हे लक्षात ठेवा। पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे, परंतु BNCचे हरामखोर अधिकारी या ठिकाणी निवेदन घ्यायला आलं नाही। येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना आम्ही धडा शिकवू, खेडचं पाणी काय असेल दाखवून देऊ। आज अनेक लोक या खड्ड्यातनं पडतात, जखमी होतात। आज अनेकांना पाठदुखीचा देखील दुखणं निर्माण झालेलं आहे। याला जबाबदार हे प्रशासन आहे। याने अनेक लोकांची निवेदनं स्वीकारलेत, परंतु आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाची दखल घेतली नाही तर काय खळखटाक होतं हे त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांना माहिती आहे। आणि म्हणून 8 दिवसात जर का हे रस्ते चांगले सुस्थितीमध्ये झाले नाहीत तर यांना कार्यालयामध्ये बसू देणार नाही। हे भाई फोन ठेव अशा शब्दात वैभव खेडेकरांनी एका अधिकाऱ्याला झापलं आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। खड्डेमुक्त रस्ते हवेच, खड्डे बुजवा नाहीतर राजीनामा द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। खेड शहरातील नागरिकांचे जीवन या खड्ड्यांमुळे अक्षरशः धोक्यात आले आहे। रुग्णवाहिका अडखळते, विद्यार्थी आणि कामगारांना अपघाताचा धोका वाढलाय, तरीही प्रशासन ढिम्म आहे। जर पुढील काही दिवसांत रस्त्यांची डागडुजी झाली नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल आणि आंदोलनाचा वणवा पेटवेल असा निर्वाणीचा इशारा देत वैभव खेडेकर यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे। यावेळी रस्त्यावरच उभं राहून वैभव खेडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना थेट निवेदनही दिलं। प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक आक्रमक झालेत आणि मनसेच्या या भूमिकेने अधिकाऱ्यांच्या गोठात खळबळ उडालीय। आता पाहावा लागेल की खड्ड्यांपेक्षा मनसेची ही भूमिका किती खोलवर जाते आणि प्रशासन कारवाई करतं का की अजूनही ढिम्म राहतं। जर खड्डे गेले नाहीत तर तुम्हाला आम्ही ऑफिसला बसू देणार नाही, एक लक्षात घ्या। साहेबांना सांगायचं की भेटायला यायचं, एक लक्षात घ्या। आणि या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं पाहिजे हे पण लक्षात घ्या। जर रुंदीकरण झालं नाही तरी देखील आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये बसू देत नाही, आलं का लक्षात? आता हे तुम्ही काय करणार मला सांगा? हां, आणि हे ताबडतोब झालं पाहिजे, म्हणजे आम्ही आंदोलन लक्षात घ्या। तुम्हाला ऑफिसमध्ये बसू देणार नाही आणि कोणाला ते कॉन्ट्रॅक्टला फिरू देणार नाही, काम पण करू देणार नाही, थोडं लक्षात ठेवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा जय हो। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।